सोलापूरच्या गोंगडे वस्ती परिसरात दोन गट आमने सामने, दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक, गाड्यांची तोडफोड। सोलापूर शहरातील राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या गोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरात रविवारी रात्री दोन गट एकमेकांसमोर भिडले। दोन्ही गटांकडून मोठी दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेदरम्यान 40हून अधिक गाड्यांचा तोडफोड करण्यात आला आहे। या घटनेमध्ये पोलिसांसह दोन्ही गटातील काही तरुण जखमी आहे। जखमींमध्ये भाजपचे नेते तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील यांचाही समावेश असल्याचे कळते। त्याच्या तरुणाने रस्त्याच्या मधोमध गाडी लावली होती, ती काढण्यास सांगितल्यानंतर त्याने ऐकले नाही, त्यातून वाद सुरू झाला। यासंबंधी तरुणाने आपल्या समाज बांधवांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले। या घटनेची जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर तातडीने पोलिसांनी कुमक घटनास्थळी दाखल झाले। शिवाय परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी SRP जवानांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आला। जखमी तरुणांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले।